अमरावतीला आल्यानंतर रिधिमाची प्रत्येक सकाळ अशीच असते. झोपेतून उठल्याबरोबर ती डायरेक्ट आजीजवळ जाते आणि देवपूजा करते. पण लहान मुलांना सगळं अलाउड असतं नाही का. त्या दिवशी होती हनुमान जयंती, त्यामुळे आम्ही दोघं रिधिमाला घरी सोडून गेलो होतो खास महाप्रसाद घेण्यासाठी. कारण आमच्या इकडे अमरावतीला तुम्हाला जिकडे तिकडे महाप्रसाद दिसेल आणि हा महाप्रसाद बघितल्यानंतर कोण जाणार नाही खायला, मला सांगा बरं. आमच्या विदर्भात कधी कुठलाही प्रोग्राम असो, पण ही तर्रीवाली आलू वांग्याची भाजी नेम झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर उन्हाळ्यात सोबतीला मठ्ठा तर हवाच. तर हे ताट बघितल्यानंतर तुम्हालाही महाप्रसाद खायची इच्छा झाली की नाही? कारण आमचे तर चेहरे एकदम खुलून गेले होते. मग सायंकाळी माझ्या सासूबाईंनी सुंदरकांड पठण ठेवलं होतं. त्यानंतर काही गोष्टींवरून रिधिमाची चिडचिड होत होती, म्हणून मी तिला इथे समजावून सांगत होते. मग रात्री आम्ही परत रिधिमाला घरी सोडून थोडं बाहेर निघालो. तुमच्यापैकी काही जणांना इडली बॅटरचं परफेक्ट प्रमाण हवं होतं, तर तेच आपण आता बघूया. जर तुम्हाला इडली करायची असेल तर तुम्हाला 3:1चं प्रमाण घ्यावं लागेल, म्हणजे 3 कप तांदूळ आणि 1 कप डाळ. आणि जर तुम्हाला डोसा करायचा असेल तर तुम्हाला 4 कप तांदूळ आणि 1 कप डाळ असं प्रमाण घ्यावं लागेल. आणि अगदी 1 चमचा मेथीचा दाणा भिजत घालायचा आणि 7-8 तास भिजल्यानंतर हे सगळं मिक्सरमधनं काढून फर्मेंट व्हायला बाहेर ठेवायचं रात्रभर. उन्हाळ्याचं लवकर फर्मेंट होतं, पण थंडीचे दिवस असतील तर थोडा वेळ लागतो फर्मेंट व्हायला आणि तुम्हाला गरम जागा बघून ठेवावं लागेल. तांदूळ बासमती किंवा कंट्रोलचा वापरावा, म्हणजे एकदम छान डोसा किंवा इडली बनते. त्यानंतर रात्री अशीच रिधिमा आणि माझी मस्ती सुरू होती. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.